मला खूप आनंद आहे. कस्तुरी रोहितकर ही वार्ड क्रमांक 8 मधून इलेक्शन लढली होती. 7,500 मतं तिने घेतली होती आणि त्या आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते. दैसरमधून राम यांच्या मेहनतीमुळे त्याच्या नेतृत्वाखाली आमचे विभाग प्रमुख, त्यानंतर शिवदयाल मिश्रा हा एक चांगला खंदा समर्थक त्याचा माझ्या मतदारसंघामधला शेकडो कार्यकर्ते घेऊन आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतोय. एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांनी दाखवलेला विश्वास त्याच्यामध्ये फार आनंद होत आहे. आम्हाला चांगले कार्यकर्ते आमच्या पक्षात जुळल्यामुळे आमचा पक्ष आणखी मोठा करण्याची मदत करतो. एकीकडे एकनाथ शिंदे यांचं कर्तृत्व दिसून येत आहे, मात्र आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मराठीचा वाद सुरू झाला. परत एकदा काल आपण पाहिलं तर दैसरमध्ये मराठीचा वाद सुरू झाला होता. उत्तर भारतीय आणि जे मनुष्य आहेत ते आमने सामने झाले होते. त्यानंतर काही लोकांवर गुन्हा देखील झालेला आहे आणि एकीकडे आपले पक्षाचे नेते याच्यावर अंमलबजावणी करतात, तर दुसरीकडे त्याच पक्षाचे नेते येऊन इथे उत्तर भारतीयांमध्ये पुनर्विचार करावा असा देखील प्रश्न निर्माण केलेला. त्याबद्दल असं का नाही, एकदा पक्षाने निर्णय घेतला असेल की मराठी बोलता आली पाहिजे, चांगली गोष्ट आहे. एखादी भाषा आपल्याला येत असेल किंवा शिकण्यासारखं असेल. आज आपली किती लोक फ्रेंच भाषा शिकतात, वेगवेगळ्या भाषा शिकतात. मी सुद्धा उत्तर भारताची भाषा शिकतोय. पुन्हा एखादी भाषा चांगली आत्मसात करायची असेल, शिकायचं असेल तर चांगली गोष्ट आहे. वाईट गोष्टी शिकण्यापेक्षा चांगल्या गोष्टी शिकणं नेहमीच चांगलं आहे. आणि मी पण त्यांना विनंती करणार माझ्या सर्व उत्तर भारतीयांना की आपण सुद्धा मराठी इथे शिकलात फार आम्हाला सुद्धा आनंद होईल आणि त्यांच्यासुद्धा फायद्याचं होईल. त्यांना सुद्धा कोणी राहणार नाही. त्यामुळे राम यादव आणि आमचा शिवदयाल मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मराठी शिकवण्याची पाठशाळा वेगवेगळ्या ठिकाणी 2 तारखेपासून. पण एकीकडे ठीक आहे. ताई काय सांगा, आज मनसेतून तुम्ही शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केलेला आहे, काय सांगा? पक्षप्रवेश म्हणजे मी कस्तुरी चंद्रकांत रोहेकर, दैसर विधानसभा, दैसर पश्चिमची आहे मी. मला म्हणजे मेन पहिला प्रश्न काय आहे, दादांच्या नेतृत्वाखाली मी इथे पक्षप्रवेश करते. कारण काही गोष्टीमुळे मी थोडंसं दुखावली गेली आहे त्या पक्षामध्ये. इलेक्शनला उमेदवारीला मी उभी होती, कारण काहीतरी थोडंफार दुखावलं गेल्याबद्दल मी त्याच्यामध्ये म्हणजे काम करायची इच्छा नाही राहिली आहे. आणि हे सगळे गोष्टी जे बोलतात जातीभेद हे ते सगळ्या गोष्टी मला काही पटत नाही. आता काही त्या कारणामुळे पण आम्ही उमेदवारीला उभे होते, कष्ट आम्ही केलो, हे वरचे आरामात बसलेत, मेहनत मी घेतली आहे, मी सगळे गोष्टी काही केलेत, घडवलेत तिथे त्या वॉर्डमध्ये. जर त्या वॉर्डमध्ये काही कामच होत नसेल, तुम्ही फक्त वरनं आम्हाला बोलणार हे करा ते करा, तसं होत नसते काही पण गोष्ट. बाकीचे पक्षाचे लोक कसे सहकार्य करतात तसे आमच्या पक्षामध्ये काही मनसे पक्षामध्ये काही सहकार्य माझ्या बरोबर केलेलं नाही, परंतु माझ्या विरोधात वागलेत अजून. पण त्याच्यातनं पण मी एवढे मतं काढली मी स्वतःच्या स्वबळावरती आणि ह्याच्या पुढे पण मी स्वबळावरती लढीन करत राहीन. आणि आता मी आपले प्रकाशदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मी इथे शिवसेना प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी हा पक्ष प्रवेश करते. त्याच्यात कोणाची जोर जबरदस्ती नाही आहे. आणि हे जातीभेद करतात त्याच्यामुळे हा पक्ष कधीही पुढे जाणार नाही. कारण मी ह्याच्यात एवढे वर्ष काम केले, 2012 पासून मी काम करते. हे जातीभेद ते तिथे बसतात, तुम्ही असं करा तसं करा, सगळ्या गोष्टी केले. पण तुम्ही जातीभेद करता, हे नको ते नको, पण त्यांचा फरक आम्हाला पडतो ना. तुम्ही बोलता जातीभेद करता, अरे मग माणसं जाणार कुठे? तर तुम्ही बोलता मराठी. तर काल संजय निरुपम साहेब आले होते, ते काय वेगळे काय बोलले नव्हते. मला पण त्यांचं पटलं, पण ते काय बोलले नव्हते, विरोध नव्हते केलेले का तुम्ही मराठी बोलू नका किंवा शिकू नका. आता तुम्ही जबरदस्ती भांडण करणार, अरे नाही तुम्ही मराठी, अरे मी पण हिंदीच बोलते, मी मराठी असून मी हिंदी बोलते, पण त्याच्यात तुम्ही काय माझ्याशी भांडण करायला येणार? हम शिवसेना में प्रवेश किए, ये हमारे सर्वप्रथम दादा के कामों को देखते हुए और शिवसेना जो एकनाथ शिंदे जी उप मुख्यमंत्री के उनके कार्यों को देखते हुए, दादा वो कार्यकर्ता है, कार्यकर्ताओं का वो सम्मान करते हैं. दादा शेतकरी हैं और खेती में काम खुद करते हैं.
उनके कार्यों को देखते हुए मैंने भारतीय जनता पार्टी से त्यागपत्र दे के मैं शिवसेना में ज्वाइन किया। और सबसे बड़ी बात तो यह है कि शुक्ला कंपाउंड जैसे विषय को देखने के लिए जब भारतीय जनता पार्टी के नेता हमारे नेता गोपाल शेट्टी जी शुक्ला कंपाउंड के विषय पर वहाँ पे खड़े हुए, तो वहाँ के कोई नेता हमारे साथ खड़े नहीं हुए। तो मात्र दादा को छोड़ के, एकनाथ शिंदे जी को छोड़ के वहाँ के लोगों को न्याय दिलाने के कोई खड़ा नहीं हुआ। तो ये सब देखते हुए मुझे शिवसेना में आने का मैंने मन बनाया और अपने कार्यकर्ताओं के साथ में हम पक्ष प्रवेश किए। दादा ने एक और आज आह्वान किया है, राम यादव के साथ मिल करके आपको जिम्मेदारी दी है ऑटो रिक्षा चालकों को मराठी की पाठशाला सिखाने की। दादानी हे जे जबाबदारी मला दिली आहे, दादाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगतो, मी भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रथमतः एक असा कार्यकर्ता आहे जो मराठीची पाठशाला ज्या वेळेला गोपाल शेट्टी साहेबांनी अधिवेशनात त्यांनी मुद्दा मांडला, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि ते सरकारने केंद्रातलं आणि राज्यातल्या सरकारने मान्यता दिली आणि त्याच्यानंतरचा पहिला एक कार्यकर्ता मी आहे की जे बोरीवली फ्रूट मार्केटमध्ये मी मराठीची पाठशाला लावली होती आणि त्याचा चांगला प्रतिसादही मला मिळाला होता त्यावेळेला आणि तसंच मी ह्याला कंटिन्यू करणार आहे। भाजप खरी गोष्ट आहे, तुम्ही माझ्या मनातलं गोष्ट तुम्ही हे केलं विचारलंय मला। भाजपमध्ये चांगलं जे कार्यकर्ता आहे, ग्राउंड मधलं काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना डावलायचे कामं करतायत, त्यांना कोणीवरती इकडं कोणीला गुळ लावतात आणि बोलतात हे घे बाबा चाट। आणि कार्यकर्ता म्हणजे कोण आहे, सुखादुखामध्ये जर तो माणूस जो नेता आमच्या पाठीमागे खंबीरपणे जर उभा राहू शकत नाही तर मग त्या पक्षाला राहून आम्ही करणार काय। 25 वर्ष झाला मला त्या पक्षामध्ये काम करत।